तर महायुतीच्या एका वर्षाच्या काळातच एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही असं म्हणत शिंदेचे आमदार किशोर पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला। तर याला गुलाबराव पाटील यांनीही दुजोरा दिलाय। त्यामुळे जळगावात महायुतीत आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्यात। स्थानिक निवडणुकीआधी जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली। महायुतीच्या आमदारांना एक वर्षात फुटकी कवडीही मिळाली नसल्याचा दावा आमदार किशोर पाटील यांनी केलाय। विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी आपलं काम केलं नाही असंही किशोर पाटील म्हणाले। किशोर पाटलांच्या या वक्तव्याला गुलाबराव पाटलांनी दुजोरा दिला। एक वर्षामध्ये भाऊ आणि आमदार चंद्रकांत भाऊ या ठिकाणी साक्षीदार आहेत। बाजूला एक वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये। त्यांचा बरोबर आहे। माझ्या मतदारसंघामध्ये भाजपने चांगलं काम केलं, यांच्याकडे केलं, पण आप्पाच्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण मान्य करतो। 5 वर्ष मी मेहनत करायची, नाही वेळ जर कोणी प्रॉब्लेम करेल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो। मला वाटतं किशोरप्पा पाटील यांच्या मतदारसंघात जर भाजपच्या लोकांनी काम केलंच नसतं तर मला वाटतं रिझल्ट अशा पद्धतीचा येऊ शकला नसता, कारण तिथे भारतीय जनता पार्टीचं चांगलं नेटवर्क आहे, कार्यकर्त्यांची फळी आहे। जळगाव जिल्ह्यातल्या स्थानिक भाजप नेत्यांवरही किशोर पाटील यांनी टीका केली होती। जळगावात युती करू म्हणणारे भाजप नेते कधी पलटी खातील याचा भरोसा नाही असं किशोर पाटील म्हणाले। अरे जळगाव जिल्ह्याकडे हे सांगता फक्त आपण युती करून कवय पलटी करतील कसं भरोसा नाही। जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे, 10 आमदारपैकी 5 आमदार भाजपचे, 5 आमदार शिवसेनेचे, काही शिंदे गटाच्या मतदारसंघात जाऊन सांगतात की इथे पुढे भाजपचाच उमेदवार उभा राहणार। म्हणजे कुठे ना कुठेतरी खच्चीकरण आणि संपवासंपीचं काम आता सुरू झालेलं आहे। आता शेवटी ठीक आहे, आज खूप भारी वाटतंय, 29ला फार वेगळी परिस्थिती राहणार आहे।